तर मित्रांनो, कांद्यामध्ये आपण दुसरेही पीक करू शकता. आपण कांद्याला सरी काढल्यानंतर त्यामध्ये कांदा लावून नंतर त्यामध्ये आपण ऊसही लावू शकतो. हे पाहू शकता, आम्ही कांदा केल्यानंतर यामध्ये ऊस लागण केलेली आहे. पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, कांद्यामधील आपल्याला काही माहिती असेल तर कमेंटद्वारे या व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. हा पाहू शकता, हा कांदा आहे मित्रांनो. फार्मर संकेत तुपे या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज सांगणार आहे की कांदा पिकासाठी खताचा पहिला डोस संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण पहिला डोस याची संपूर्ण माहिती देणार आहोत. मित्रांनो, खताचा डोस देत असताना त्यामध्ये कोणते खत वापरावे कांद्यासाठी अशी विविध महत्त्वपूर्ण व सोप्या भाषेत आपण सांगणार आहेत. मित्रांनो, कांद्याला पहिला डोस कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी व मुळ्या घट्ट होण्यासाठी आपल्याला 24-24-0 या खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, ही 50 किलोची बॅग आहे. 24-24-0 ही खताची 50 किलोची बॅग आहे. ही आपल्याला एकरी 1 ठिके टाकायचं आहे. तर मित्रांनो, हा डोस कांद्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा डोस कांद्याला जरी नाही दिला तर आपल्याला याची वाढ संपूर्णपणे होणार नाही. कांद्याची वाढ खूप होणार नाही. हा डोस कांद्यासाठी अत्यंत खूप महत्त्वाचा आहे व खूप भारी आहे. हा डोस कांदा लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी द्यायचा आहे. दुसऱ्या खताचा वापर करण्यापेक्षा हा 24-24 खत खूप भारी आहे. या 24-24 खताचा वापर आपण एकरी 50 किलोची बॅग असते ते बॅग पूर्ण टाकायची आहे 1 एकरीला. या 24-24 मध्ये MOP पोटॅश याचा मिक्स केलेला आहे. MOP पोटॅश हा या खतामध्ये मिक्स केलेला आहे. तर मित्रांनो, कांद्यासाठी 24-24 व MOP पोटॅश हा खत टाकणे खूप महत्त्वाचं आहे. हा खत MOP पोटॅश व 24-24 हा खत मिक्स करायचा आहे. याचा वापर करणे योग्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, कांद्यामधील आपल्याला काही माहिती असेल तर कमेंटद्वारे व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. हा पाहू शकता, हा कांदा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कांद्यामध्ये आपण दुसरेही पीक करू शकता. आपण कांद्याला सरी काढल्यानंतर त्यामध्ये कांदा लावून नंतर त्यामध्ये आपण ऊसही लावू शकतो. हे पाहू शकता, आम्ही कांदा केल्यानंतर यामध्ये ऊस लागण केलेली आहे. पाहू शकता. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फार्मर संकेत तुपे या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.